हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? वेलकम इन दिस चॅनल. आज आपण लॉज ऑफ मोशन ह्या चॅप्टरचा पार्ट नंबर 12 बघणार आहोत. बिफोर दॅट लेट अस रिवाइज व्हॉट वी हॅव लर्न इन लास्ट व्हिडिओ. पाचच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं? कोलिजन बघितलं होतं. व्हॉट इज मीन बाय कोलिजन? कोलिजन मीन्स वेन more than one objects get interact with each other, and after interaction they get scattered in a different directions. So such process is called as the collision. In any collision the linear momentum gets conserved. That means before the collision momentum is equals to after the collision. ठीक आहे. सो हा भाग आपण बघितलेला आहे. त्याच सोबत आपण कोलिजन्सचे दोन वेगवेगळे टाइप्स बघितलेले आहेत. इलास्टिक कोलिजन्स अँड इन इलास्टिक कोलिजन. राईट. इलास्टिक कोलिजन इन कोलिजन इन विच द कायनेटिक एनर्जी गेट कन्झर्वड. मोमेंटम तर कन्झर्व होणारच आहे, पण त्याचसोबत काय होतंय, कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो गेट कन्झर्वड. सो सच कोलिजन्स आर कॉल्ड ॲज दी इलास्टिक कोलिजन्स. त्याच्यानंतर आपण इन इलास्टिक कोलिजन बघितलं होतं. द कोलिजन इन विच देर इज अ लॉस इन कायनेटिक एनर्जी बट द मोमेंटम गेट कन्झर्वड. The collision in which there is a loss in a kinetic energy but the momentum get conserved. So such collisions are called as the inelastic collisions. Right. तर हा भाग आपण पाचच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. ह्याच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे आहे परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. परफेक्टली inelastic collision. Right. Perfectly inelastic collisions आपल्याला आज बघायचं आहे. When the objects after the collision, ठीक आहे, जर का दोन ऑब्जेक्टचं कोलिजन झालं तर आफ्टर द कोलिजन both the objects get stick together. So such collisions are called as the perfectly inelastic collisions. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर का एक चिखलाचा गोळा घेतला, अ लंप ऑफ मड घेतला आणि तो भिंतीवरती आपण फेकला, तर काय होईल? दॅट लंप ऑफ मड गेट स्टिक विथ दी वॉल. तो जो चिखलाचा गोळा आहे तो काय होईल? त्या भिंतीला चिटकून राहील. ठीक आहे. सो हे जे कोलिजन आहे, हे जे एक्झाम्पल आहे, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ दी परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन्स. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की द कोलिजन इन विच बोथ द कोलायडिंग बॉडीज हॅविंग द सेम वेलॉसिटी आफ्टर द कोलिजन. काय सांगते मी की असं कोलिजन की ज्या कोलिजनमध्ये काय होतंय, दोन्हीही बॉडींची वेलॉसिटी आफ्टर द कोलिजन कशी राहते? सेम राहते. बघा, लंप ऑफ मड गेट स्टिक विथ दी वॉल, सो वॉलची वेलॉसिटी 0 आणि लंप ऑफ मडची वेलॉसिटी किती आहे? 0. सो आफ्टर द कोलिजन बोथ द बॉडीज आर हॅविंग द सेम वेलॉसिटी. ठीक आहे. कोलिजनच्या नंतर दोनही बॉडींची वेलॉसिटी कशी होते? सेम होते. सो सच कोलिजन्स आर कॉल्ड ॲज दी perfectly inelastic collision. What about elastic collision? Elastic collision is a elastic collision. ह्याच्यामध्ये परफेक्टली किंवा पार्शियली इलास्टिक कोलिजन असा काही प्रकार नाही. इफ द कोलिजन इज इलास्टिक दॅट मीन्स इट इज इलास्टिक. परंतु इनइलास्टिक कोलिजन्स मात्र कसे आहेत? परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन आहे, त्याचसोबत पार्शियली इनइलास्टिक कोलिजन आहे. लक्षात येते? म्हणजे एखादं आपण कोलिजन इलास्टिक आहे असं म्हटलं तर दॅट मीन्स इट इज परफेक्टली इलास्टिक कोलिजन. त्याच्यामध्ये पार्शियली इलास्टिक कोलिजन असा काही प्रकार नाही आहे. परंतु इनइलास्टिक कोलिजन जर का आपण म्हणलो तर त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात. एक म्हणजे परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन आणि दुसरा येतो पार्शियली इनइलास्टिक कोलिजन. ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन? The collision in which both the colliding bodies get stick together after the collision is called as the perfectly inelastic
collision. Or you can say that both the colliding bodies moves with the same velocity after the collision. So such collision is called as the perfectly inelastic collision. त्याच्यासाठी काही आपल्याला एक्झाम्पल्स देखील आहेत, कन्सिडर करूयात आपण. पहिले एक्झाम्पल बघूया. आपण एक वुडन ब्लॉक ठेवलेला आहे इकडे, ठीक आहे, आणि इकडून काय केलं जात आहे, गनमधून फायर केलं जात आहे, ठीक आहे. दिस इज बुलेट इज फायर्ड ऑन दी ब्लॉक. काय करतोय आपण, एक बुलेट गनमधून आपण बुलेटने फायर करतोय. कशावरती, तर वुडन ब्लॉकवरती आपण फायर करतो आहे, ठीक आहे. वेन दिस बुलेट इज इन्सिडंट ऑन धिस ब्लॉक, ज्यावेळेस ही बुलेट ह्या ब्लॉकवरती इन्सिडंट होईल त्यावेळेस काय होईल, येस काय होईल त्यावेळेस, इफ द बुलेट get bounced in a same direction with the same velocity. बघा मी काय सांगते, ही जी गोळी आहे ही गोळी काय होते, ह्या ब्लॉकवरती इन्सिडंट होते आणि तेवढ्याच वेगाने तेवढ्याच स्पीडने ती काय होते, रिटर्न जर का आली तर दॅट इज सेट टू बी इलास्टिक कोलिजन. तर मग ह्या कोलिजनला आपण काय म्हणणार आहोत, इलास्टिक कोलिजन म्हणणार आहोत, बरोबर आहे. वेलॉसिटी जर का सेम असली तर कायनेटिक एनर्जीमध्ये लॉस होत नाही, ठीक आहे. सो ॲज देर इज अ नो लॉस इन अ कायनेटिक एनर्जी, दिस कोलिजन बिकम्स दी इलास्टिक कोलिजन. मग जर का ही जी बुलेट आहे ही बुलेट सेम स्पीडने जर का रिव्हर्स फिरली, माघारी रिव्हर्स जर का मूव्ह होत असेल तर दिस कोलिजन इज कॉल्ड ॲज दी इलास्टिक कोलिजन, ठीक आहे. आता जर सपोज असं नाही झाले तर काय झालं, ही जी बुलेट आहे ही बुलेट काय झाली, सपोज ह्या ब्लॉकमध्ये इन्सिडेंट झाली, ह्या ब्लॉकमध्ये इन्सिडेंट झाली, ह्याच्या आतमध्ये ती घुसली आणि त्याच्यामध्येच राहिली, तर काय होणार आहे, इट इज परफेक्टली इन इलास्टिक कोलिजन. इफ द बुलेट इज embedded in a block then that will becomes perfectly in elastic collision. किंवा सपोज काय झालं, ही जी बुलेट आहे ही बुलेट ह्या ब्लॉकमधून काय झालेली आहे, आता बाहेर आलेली आहे, परंतु हिचा स्पीड कसा आहे, पूर्वीपेक्षा कमी आहे. जर का हिचा स्पीड कमी झाला तर दॅट कोलिजन इज कॉल्ड ॲज दी पार्शियली इन इलास्टिक कोलिजन, ठीक आहे. जर का त्याचा स्पीड कमी झाला तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, पार्शियली इन इलास्टिक कोलिजन. बघा मी एक्झाम्पल पुन्हा एकदा रिपीट करते. काय केलेलं आहे आपण, बुलेट गनमधून ह्याच्यावरती काय केलेली आहे, शूट आउट केलेला आहे ह्याच्यावरती ब्लॉकवरती. सो जर का ही बुलेट ह्या वुडन ब्लॉकवरती इन्सिडेंट झाली आणि तेवढ्याच स्पीडने पुन्हा ती रिटर्न फिरली, रिव्हर्स झाली, रिबाउन्स झाली विथ द सेम वेलॉसिटी, तर ते एक्झाम्पल असणार आहे इलास्टिक कोलिजनचं. जर का ही बुलेट ह्या ब्लॉकमध्ये घुसली आतमध्ये आणि त्या ब्लॉकमध्ये जर का राहिली तर दॅट विल बी परफेक्टली इन इलास्टिक कोलिजन. जर का ह्या ब्लॉकमधून ती बुलेट बाहेर निघाली परंतु तिचा स्पीड कसा होईल, कमी होईल, ठीक आहे. ह्या ब्लॉकच्या अपोजिशनमुळे हिचा स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. स्पीड जर का कमी झाला आणि ती बुलेट बाहेर आली तर दॅट विल बी द एक्झाम्पल ऑफ द पार्शियली इन इलास्टिक कोलिजन, ठीक आहे. असंच आपण अजून एक एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो बॉलचं. बॉल तुम्ही सर्वजण लहानपणी खेळलेला असाल. बॉल घेतो आपण, काय करतो, जमिनीवरती इन्सिडेंट करतो, हिट करतो, इट विल गेट बाउन्स, ठीक आहे. तर तुम्ही इथे आहात, बॉलला ह्या ठिकाणाहून काय केलेलं आहे, खाली हिट केलेला आहे. जर का हा बॉल पुन्हा रिव्हर्स इथपर्यंत जर का आला तर तेवढ्याच हाईटपर्यंत जर का आला बॉल, रिव्हर्स होऊन बाउन्स होऊन एवढीच हाईटपर्यंत जर का तो बॉल आला तर दॅट इज अ सेट टू बी इलास्टिक कोलिजन, ठीक आहे. जर का हा बॉल इथपर्यंतच आला किंवा ह्याच्या पुढे इथपर्यंत वरती उंच गेला, ठीक आहे,
त्याची हाईट काय आहे, ही आहे. एवढ्या हाईटपेक्षा जर का तो कमी हाईटवरती पोचला किंवा ह्याच्यापेक्षा जास्त हाईटवरती जर का बॉल गेला तर ते असेल पार्शियली इनइलास्टिक कोलिजन. आणि जर का हा बॉल ह्या सरफेसला स्टिक झाला, जसं आपण बोलतोय चिखलाचा गोळा जर का फेकला तर काय होणार आहे, तो इथे खाली फ्लोअरला चिटकून राहणार आहे. इट विल गेट स्टिक. ठीक आहे. सो दॅट विल बी द एक्झाम्पल ऑफ दी परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे दोन एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहे फॉर द परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड दिस. हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. ठीक आहे. सो परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन मीन्स काय होतं ह्या ठिकाणी, बोथ द ऑब्जेक्ट गेट स्टिक टुगेदर. सो सच कोलिजन्स आर कॉल्ड ॲज दी परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. एक्झाम्पल आपण बघितलेलं बुलेट आणि ब्लॉकचं, आणि दुसरं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे बॉलचं. ठीक आहे. सो स्टुडंट्स, ह्याच्या पुढचा भाग आपल्याला आज बघायचा आहे, तो म्हणजे कोइफिशियंट ऑफ रस्टिट्यूशन. आपल्याला बघायचं आहे कोइफिशियंट ऑफ रस्टिट्यूशन. Coefficient of restitution. Now the coefficient of restitution is denoted by E. कशाने दाखवतो आपण? It is denoted by E. The coefficient of restitution, it is the ratio. हा काय आहे? रेशो आहे. कोणाचा रेशो आहे? तर the relative speed of separation. कोणाचा रेशो आहे? relative speed of separation to the relative speed of approach. ठीक आहे. So coefficient of restitution is a ratio. हा कोणाचा रेशो आहे? तर रिलेटिव्ह स्पीड ऑफ सेपरेशन टू द रिलेटिव्ह स्पीड ऑफ अप्रोच. ह्याला आपण म्हणणार आहोत कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. राईट. व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन म्हणजे कोलिजनच्या नंतर दोनही बॉडीची व्हेलॉसिटी, त्यांच्यामधला डिफरन्स. आणि रिलेटिव्ह स्पीड ऑफ अप्रोच मीन्स कोलिजनच्या अगोदर दोनही बॉडींच्या व्हेलॉसिटीचा डिफरन्स. राईट. सो दॅट इज द रिलेटिव्ह स्पीड ऑफ सेपरेशन अँड रिलेटिव्ह स्पीड ऑफ अप्रोच. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं होतं दोन बॉल. ठीक आहे. पहिला बॉल आहे, त्याचा मास आहे m1, ह्याचा मास आहे m2, ह्याची वेलॉसिटी u1. This moves with the velocity u2. Now u1 is greater than u2. u1 is greater than u2. That's why this get collides with this ball. ठीक आहे. This is m1, this is m2. After the collision they get separate आणि they move in a different directions. ठीक आहे. दिस इज m1, दिस इज m2. सो वेलॉसिटी ह्याची v1 असेल, ह्याची v2 असेल. नाव इन धिस कंडिशन काय होणार आहे? v2 इज ग्रेटर दॅन v1. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? v2 इज ग्रेटर दॅन v1. सो रिलेटिव्ह स्पीड ऑफ सेपरेशन, E is equals to relative speed of separation. सेपरेशनच्या नंतरची वेलॉसिटी किती आहे? v1, v2. ह्यांच्यामधला डिफरन्स म्हणजे काय असेल? v2 मायनस v1 डिवाइड बाय रिलेटिव्ह स्पीड ऑफ
ॲप्रोचची वेलॉसिटी किती आहे, u1 आणि u2 अशी आहे. त्यांच्यामधला डिफरन्स काढायचा आहे. u1 हा मोठा आहे, सो u1 मायनस u2. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट इज कोइफिशियंट ऑफ रस्टिट्यूशन, the relative speed of separation to the relative speed of approach, right? E is equals to v2 minus v1 upon u1 minus u2. ठीक आहे. नाव तुमच्या टेक्स्टबुकमध्ये v1 मायनस v2 अपॉन u1 मायनस u2 असं दिलेलं आहे. नथिंग डिफरन्स. नेगेटिव्ह साईन जर का तुम्ही बाहेर कॉमन काढलं तर तुम्हाला तशाच पद्धतीने फॉर्म्युला मिळणार आहे. बट आय विल प्रेफर दॅट यूज दिस मेथड, देन यू विल नॉट गेट कन्फ्यूज. नेगेटिव्ह साईन घेऊन करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करा, ॲज इट इज, जसं हा फॉर्म्युला मी दिलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही करा, ते तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. सो यूज दिस फॉर्म्युला फॉर द कोइफिशियंट ऑफ रस्टिट्यूशन, राईट. टेक्स्टबुकमध्ये VS अपॉन VU घेतलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही ह्या पद्धतीने करा. द कोइफिशियंट ऑफ रस्टिट्यूशन, इट इज द रेशो ऑफ रिलेटिव्ह स्पीड ऑफ सेपरेशन टू द रिलेटिव्ह स्पीड ऑफ अप्रोच. ठीक आहे. एकदा रिवाईज करूया आपण कोइफिशियंट ऑफ रस्टिट्यूशनला. रेशो आहे, कोणाचा रेशो आहे, द रिलेटिव्ह स्पीड ऑफ सेपरेशन टू द रिलेटिव्ह स्पीड ऑफ अप्रोच. त्याच्यासाठी आपण हे एक्झाम्पल कन्सिडर केलेले आहेत. 2 बॉल कन्सिडर केले, त्याचा स्पीड असेल u1 u2. आफ्टर कोलिजन त्यांचा स्पीड झालेला आहे v1 v2, बट u1 इज ग्रेटर दॅन u2 अँड v2 इज ग्रेटर दॅन v1. सो E इज इक्वल्स टू काय मिळत आहे आपल्याला, v2 मायनस v1 अपॉन u1 मायनस u2. ठीक आहे. सो यूज दिस फॉर्म्युला सो यू विल नॉट गेट कन्फ्युज्ड, राईट. ओके स्टुडंट्स, आपण आजच्या भागामध्ये इथंच थांबूयात. ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू स्टुडंट्स, हॅव अ नाईस डे.